नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो. आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचा थंबनेल आता तुम्ही बघितलं असेल की पोलीस भरती 2026 नवीन जी आर प्रसिद्ध, भरती प्रक्रियेला वेग, 20,000 पदांची मोठी जाहिरात आहे आणि मोठी अपडेट आहे सर्वात आधी आपल्या चॅनलवरती. तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहायचा आहे. तुम्हाला जी आरही दाखवतोय, कशा संदर्भात जी आर आहे तेही दाखवणार आहे आणि जाहिरात कोणत्या महिन्यात येणार आहे हे सुद्धा तुम्हाला मी पुराव्यासहित सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघत राहायचं आहे. व्हिडिओच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना तुम्हाला मी देणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची सूचना देतो, नक्की मित्रांनो ती महत्त्वाची सूचना तुम्हाला बघून जायची आहे. पण तत्पूर्वी चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि हा जो काय स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवरती मला व्हॉट्सअपला तुमचं नाव आणि जिल्हा सांगा. मी तुमचा नंबर सेव्ह करून घेतो. तुम्ही सुद्धा माझा नंबर व्हीडी ऑल एक्झाम किंवा दशरथ सर या नावाने सेव्ह करून घ्या, जेणेकरून माझ्या टेरेसच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर अशा फ्रीमध्ये अपडेट मित्रांनो इथे भेटत जाईल. ठीक आहे, तर चला मित्रांनो, आता कोणताही वेळ न वाया घालवता आपण ती अपडेट बघूया. पण तत्पूर्वी बघा मित्रांनो, तुम्हाला जर का तुमची लेखी 90+ करायची असेल तर या नंबरवरती मला व्हॉट्सअपला सर मला माझी लेखी 90+ करायची आहे असा मेसेज करा. तिथे तुम्हाला संपूर्ण माहिती देतो. एक व्हिडिओची लिंक पाठवून मी तिथे तुम्हाला ती व्हिडिओ तुम्हाला बघून घ्यायचा आहे. तुमची जर का लेखी तुम्हाला 90+ करायची असेल तर या नंबरवरती मला नक्की मेसेज करा. व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची सूचना देतोय, ती महत्त्वाची सूचना सुद्धा नक्की मित्रांनो बघून जा. आता आपण हा जी आर बघूया. तर बघा मित्रांनो, हा समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 7-2चा जी आर आहे. हा जी आर काय आहे तर बघा, 30/4/2026 रोजी हा जी आर कार्यालयीन जी आर आहे, तो बाहेर आलेला आहे आणि प्रसिद्ध झालेला आहे. तर बघा बरं, या जी आर नुसार रिक्त पदांची माहिती इथे मागितलेली आहे. तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, असाच जी आर आपल्याकडे आहे. म्हणजे रिक्त पदाची माहिती कशासाठी मागवत असते तुम्हाला सुद्धा माहिती असेल, म्हणजे काय वेगळं सांगायची गरज नाही आहे. भरतीची जाहिरात येणार आहे म्हणूनच रिक्त पदाची माहिती इथे मागितलेली आहे. अशाच पद्धतीचे जी आर जालना, वर्धा म्हणजे जालना SRPF गट क्रमांक 3, नागपूर सिटी, नागपूर सिटीच्या जागा वाढणार होत्या. या भरतीमध्ये त्या वाढणार नाही, आता दुसऱ्या भरतीत ॲड करण्यात आल्या आहे. ठाणे सिटीच्या सुद्धा जागा वाढणार होत्या, त्या वाढणार नाही, आता येणाऱ्या भरतीत ॲड करण्यात आल्या. नागपूर ग्रामीणच्या सुद्धा जागा वाढणार होत्या पण त्या वाढल्या नाही, येणाऱ्या भरतीत इथे ॲड करण्यात आला आहे. परवा हा जी आर आहे. असे प्रत्येक घटकाचे जी आर आलेले आहे, पण ते काय आपल्यापर्यंत आलेले नाही आहे. कारण काय आहे माहिती आहे का, त्याचं हे कार्यालयीन जी आर आहे आणि कार्यालयीन जी आर हे बाहेर येत नसतात. उगा आपले काही सहकारी मित्र असतात ते आपल्याला टाकत असतात, त्याच्यामुळे आम्ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. तर रिक्त पदाची माहिती मागितलेली आहे आणि परवा येणारी भरती ही बंपर मोठी भरती असणार आहे. भरती कधी येणार तेही सांगतो. व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची सूचना देतो, ती बघून जा. तर भरती कधी येणार आहे तर भरती ही आपली डिसेंबर 2026च्या अगोदर 100% जाहिरात येणार आहे, एवढी मी तुम्हाला गॅरंटी देतो. 100% खात्रीने सांगतो. आपला आवाज रेकॉर्ड करून घ्या. लोक काही सांगत असतील. जवळपास 18 ते 20,000 पदांची भरती ही येणाऱ्या भरतीमध्ये असणार आहे आणि डिसेंबर 2026च्या अगोदर जाहिरात येणार आहे, एवढी गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे, आता एक महत्त्वाची सूचना मी तुम्हाला देतो. बघा की तुम्हाला फ्रीमध्ये जर का स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे. टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्या. तिथे मी महत्त्वाची माहिती टाकत असतो. आणि परत एकदा महत्त्वाची सूचना अशी सांगतोय की जर का तुमची लेखी तुम्हाला 90+ करायची असेल तर या नंबरवरती मला व्हॉट्सअपला माझी लेखी मला 90+ करायची आहे असा मेसेज करा. मी तुम्हाला तिथे एक व्हिडिओची लिंक पाठवतो, तो व्हिडिओ बघून घ्या. तुमची लेखी ही 90+ होईल जर का तुम्हाला कमी मार्क भेटत असेल तर. ठीक आहे, आशा करतो संपूर्ण माहिती ती तुम्हाला समजली असेल. तुमची वैयक्तिक काय अडचण असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा, कॉल शक्यतो टाळा. तर धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल.